जय जय रघुवीर समर्थ. आपल्या सर्वांनाच मनाचे श्लोक समर्थांचे ज्ञात आहेत, पण त्यांच्यावरती सुद्धा आपण छोट्या छोट्या गोष्टी आपण ऐकायचे. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्री हरिये पाविजे तो स्वभावे. एका रात्री संत नामदेव महाराज निर्जन अशा रस्त्यावरनं चाललेले असताना एक आडदांड असा अक्राळ विक्राळ भीतीदायक एक ब्रह्मराक्षस विचित्र हातवारे करत त्यांच्या समोर आला. परंतु नामदेव महाराज यचकिंचितही घाबरले नाहीत. आणि का घाबरले नाहीत तर त्या राक्षसामध्येच त्यांनी हरीला बघितलं आणि त्याचं दर्शन सुख घेतलं. अहो, सर्व ठाई पांडुरंग भरून राहिलेला आहे, ते हरीचंच रूप आहे असं दिसत असल्यामुळे त्यांना वाटलं की जणू काही भगवंतच या ब्रह्मराक्षसाच्या रूपाने दर्शन देण्यासाठी आलेला आहे. म्हणून समर्थ म्हणतात की सज्जन व्यक्तींनी भक्तीचा सखोल मार्ग अनुसरून आपल्या आतल्या ईश्वराचं दर्शन करून घेतलं पाहिजे. म्हणजे तात्पर्य काय तर भक्ती मार्गाची पूर्तता सुष्ट दुष्ट सर्वत्र ईश्वर बघण्यामध्येच दिसण्यामध्ये होते. हेच सहज ईश दर्शन होय. पुढचा अर्धा श्लोक असा आहे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. एका गावामध्ये कांचन भट नावाचा एक लबाड सावकार राहत होता. अनेक त्याने बरे वाईट मार्ग चोखाळून सामान्य लोकांची लुबाडणूक केलेली होती आणि आपल्याजवळ बरीच पैशाची माया जमवली होती. परंतु पूर्वजन्मीचे संस्काराचा परिणाम कसा झाला की त्याला आपल्या ह्या मिळवलेल्या जे पापाने मिळवलेलं धन आहे त्याचा पश्चाताप वाटू लागला आणि त्याची मनःशांती गेली. आता त्याच वेळी गावामध्ये भगवान बुद्धांची प्रवचनं चालू होती. आपण केलेल्या या पापापासून आपली मुक्तता व्हावी आणि मनःशांती मिळावी ह्यासाठी तो प्रवचनांना जाऊ लागला. परिणाम काय झालाय की त्याचं मन आचरण हे बुद्धमय होऊन गेलं आणि त्याला सद्धर्माची आस लागली. एकदा तो गावात कामानिमित्त गेला असताना त्याला एक खूप मोठी अशी पडीक जमीन दिसली. तिच्यावर भगवान बुद्धांचे कार्यक्षेत्र वाढवणारे मंदिर असावे असे त्याला मनातनं वाटायला लागले. तेव्हा त्यांनी राजाकडे चौकशी केली की ही जमीन कुणाची आहे. तेव्हा त्याने